म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. मुलं रेझिलियंट असतात. ते परिस्थितीला पटकन कोपअप होतात. आपण खूप विचार करतो ना, कारण आपल्या मेंदूला खूप कळायला लागलंय आता. आपल्याला सगळ्या गोष्टी जरा अति परिचय आहे सगळ्या गोष्टींचा. त्यांना तेवढा नसतोच. त्यामुळे ते पटकन आहेत त्याच्यात मोल्ड होतात आणि ते रमतात. हा रेझिलियंट रेझिलियंटनेस जो आहे ना, मला असं वाटतं की जो मुलांमध्ये आहे तो मी माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. He was too small na that time. 2 वर्षाचा होता कबीर. आणि 2 वर्षाचा म्हणजे तो असं होतं की त्याला बोलायला यायला लागलं होतं, त्याला कळत होतं. तर मला भीतीही वाटायची की आता प्रश्न काय येतील आणि काय ते होईल. महत्वाचं. पण तिने मला इतकं सुंदर सांगितलं. ती म्हणाली की मुलं रेझिलियंट असतात, त्यामुळे तू तुझी काळजी घे. आपली आई आनंदी नाहीये म्हटल्यानंतर 100 प्रश्न उभे राहतील ना. त्यामुळे तू आनंदी राहण्याची जबाबदारी फक्त घेतलीस तरी सगळं सॉल्व्ह होणार आहे. बरोबर. तिने इतका सुंदर सल्ला दिला होता मला त्यावेळेला. म्हणजे मी जे कोणी ऐकत असतील मी त्यांना हेच सांगेन की मुलांना कसं आपण वाढवायचं किंवा मुलांना आपण कसं समजूतदार बनवायचं किंवा या परिस्थितीला आता ते कसं घेतील, ते काय विचार करतील, ह्या आधी ना आपण खूप फोकस आपल्यावर केला पाहिजे. बरोबर. कारण ते आपल्याला फक्त ऑब्झर्व करत असतात. तिथे जर का मी दुःखी, सतत रडते आहे, सतत मला वाईट वाटतंय, हे जर मी त्याच्यासमोर पोर्ट्रे केलं किंवा मी त्या परिस्थितीनुसार तशी वागले, मी स्वतःला नाही कोपअप करू शकले, माझ्या भावना नाही बिल्ड करू शकले, तर 100 प्रश्न त्याच्या मनात येणार आहेत. बरोबर. आणि तो विचारणार आहे मला की हे का, हे कशासाठी. पण जर का त्याला असं कळतंय की तू आत्ता म्हणालीस तसं तुम्ही दोघं जण आहात, कित्येक नवरा बायको IT मधले म्हण किंवा काम करणारे किती दोघं जण असतात ग एका आणि मी मुलाबरोबर. कामानिमित्तानं वेगळीच राहते, तो वेगळा, म्हणजे तो लांबच अमेरिकेत. एक्झॅक्टली. सो त्यामुळे तसंही हे मी नाही. कायम ना स्वतःला पण हे सांगितलं आणि मी कबीरलाही एका पॉइंटला हे सांगितलं की नेव्ही मध्ये काम करणारे जे असतात की नाही, ते वर्ष आपल्या मुलांना भेटत नाही. हो हो तेव्हा ती आई सिंगल पेरेंटिंगच करत असते हो. की. आमच्याकडे तसंच आहे. हो, म्हणजे खरं सांगू का, स्त्रियांना काही एक ठराविक जबाबदारी घ्यावी लागते. मी म्हणत नाही काही पुरुषही घेतात जबाबदारी, हो. पण अजूनही मोस्ट ऑफ द स्त्रिया जबाबदाऱ्या घेतात आणि त्या एका अर्थाने सिंगल पेरेंटिंगच करत हो. असतात. तेच आहे, आपण त्याला ना दृष्टिकोन कुठला द्यायचा ह्याच्यावर खूप आहे. मी जर मला बिचारी मी असं जर का मी म्हणाले, मी बघते इतरांकडे, मला कोणाचंही काहीही टेन्शन आहे का आज, की बऱ्याचदा घरामध्ये असं होतं, मी अगदी म्हणत नाही, पण सगळ्यांचं खूप त्या नातवावर प्रेम असतं. सगळ्यांचं, काका काकूचं, मावशीचं, सगळ्यांचं. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये होतं काय की प्रत्येक जण आपापल्या प्रकारे ट्रीट करतं त्याला. त्यामुळे आईची किती गोची होत असते. तिला एक ठरवायचं असतं त्या मुलासाठी, पण तिला बिचारीला ठरवता येत नाही. बरोबर. हे तिचं दुःख. मग माझं नाहीये हे दुःख. मला असं वाटतं की मी जसं वाढवणार आहे, मला जसं वाढवायचंय तसं मला वाढवता येणार आहे. मग हा प्लस पॉईंट नाही का? ऑफकोर्स. सो आपण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय ठेवतो हे फार महत्त्वाचं वाटतं. आणि हे मला वेळोवेळी चर्चा केल्यामुळे, योग्य व्यक्तींशी बोलल्यामुळे कळलेलं आहे की कबीरच्या बाबतीत मला तो त्रास करून घेण्यापेक्षा आय एम ब्लेस्ड. माझ्यात ते करेज होतं की ओके, हे गोष्ट मला नको होत, म्हणजे मला हवी होती, आयुष्यात छान लग्न हवं होतं, पण ते नाही सक्सेसफुल झालं, तर इट्स ओके. आणि ते इट्स ओके म्हणून पुढे जाण्याची जे करेज असतं ना, की ओके मी माझा आता प्रवास एकटीनं डिसाईड करायचा आहे का, तो केल्यानंतर जेव्हा मी जाते पुढे आणि पुढे गेल्यानंतर मला त्यामधले प्लस पॉईंट्स दिसायला लागतात की माझं आणि कबीरचं बॉन्डिंग किती छान झालंय. त्यामुळे त्याला आणि मला हव्या त्या गोष्टी मी इतक्या सुंदर पद्धतीनं मांडू शकते, वेळ देऊ शकते. शेअरिंग आमच्या दोघांमध्ये इतकं उत्तम आहे. तर हा प्लस पॉइंटच आहे की. आणि मी कायम असं बघते की कोणीही 2-2 पेरेंट मुलाबरोबर आहेत पूर्ण वेळ, मी म्हणते, असं क्वचित घडतंय आता. हो, आता नाहीच.
किंवा दोघंही नसतात बिचारे, सकाळी तो कुठेतरी Daycare. पाळणाघरात हो. जातो आणि मग संध्याकाळी आपण त्याला, म्हणजे ते हे सगळं होतच ना. मग त्या मनाने मी म्हणेन की कबीर खूप लकी आहे, कारण लॉकडाऊनमध्ये पूर्ण 2 वर्ष मी त्याला दिले आणि त्यानंतर मुरांबा सोडल्यानंतर आता 2.5 वर्ष मी त्याच्याबरोबर आहे. आणि मी घरात बसून काम करण्याचं जे चूज केलं की मी यूट्यूब चॅनलवर फोकस करेन, त्याचा फायदा त्याने योग्य वयात त्याला त्याची आई मिळाली पूर्णपणे. बरोबर. आणि मला मिळालं मुळात. निश्चित. तो वाढत असताना मला मिळाला. आता इथून पुढे मे बी टीनेज मध्ये त्यांना तेवढी गरज नाही लागणार आपली. तुमचं दोघांचं जग कसं असतं घरातलं रुटीन? कसं आता तो स्कूलला जात असेल आणि हे ते कसं असतं तुमचं? कारण कसं असतं ना, मुलं आपल्याला ना टप्प्याटप्प्यावर मोठं करत असतात आणखी. मला वाटतं ते आपले एक प्रकारे गुरु असतात. कारण आपल्याला ते करून बऱ्याच गोष्टी समजावून देतात नकळतपणे. आपण म्हणतो दे आर किड्स, दे डोंट अंडरस्टँड एनिथिंग, पण तसं नाहीये. त्यामुळे अर्थात तुझं ते विश्व कबीरचं आणि तुझं कसं असतं घरातलं? उलट मला असं वाटतं की माझं आणि कबीरचं असं छानसं जग होण्यासाठी छानपैकी माझ्या आयुष्यात ती मुभा मिळाली मला, की मी पूर्ण वेळ त्याच्याबरोबर घालवू शकले. आणि इतक्या नवनवीन गोष्टी मला कळतात, कारण एकतर मुलगा असल्यामुळे तो ना त्याच्या आवडीनिवडीच वेगळ्या आहेत. मी लहान असताना मी वेगळ्या गोष्टी खेळायचे, वेगळ्या गोष्टी बघायचे, खूप टिपिकल गोष्टी होत्या माझ्या. आणि आता ते काय लेवलचं एक्सप्लोअर करतात. म्हणजे गाणी त्याला कुठली आवडतात, हॉलिवूड मधल्या कुठल्या कुठल्या फिल्म्स त्याला आवडतात, त्याला F1 रेसिंग बद्दल इतकं काही 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 माहिती आहे. तो प्लेन क्रॅशेस जे आहेत त्याच्याबद्दलचं त्याचा एवढा त्यांनी रिसर्च करून ठेवलेला आहे की मी त्याला मध्ये विचारलं तुला पायलट व्हायचंय का, तर तो म्हणाला नाही, पायलट नाही, ते मला आवडतं म्हणून मी ते सगळी माहिती काढतो, पण मला व्हायचंय रेसर. सो ही क्लॅरिटी की मला हे फक्त आवडतं ही माहिती घ्यायला, पण मला व्हायचंय रेसर. तर मला असं वाटतं हे किती मजेशीर आहे आणि मला हे इन्स्पायर करतं. मला कधी कधी भीती पण वाटते की स्मिता जरा कोपअप करा, शिक, नाही तर काय गप्पा मारशील आणखीन काही वर्षांनी तू. तर मी स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करत असते. आणि घरी म्हणशील घरच्या वातावरणात तर कभी खुशी कभी गम मधली जी काजोल आहे ना, ती आहे मी. ओ मी कम्प्लीट ती आहे घरी. म्हणजे मला प्रचंड अभिमान, प्रचंड प्रेम, आणि मला सतत प्रेम व्यक्त करायचं असतं, सतत. म्हणजे कधी कधी कवीला होतं बास मम्मा आता प्लीज, आणि की एकच आहे मला, तू मुलगा, तर मी ते प्रेम व्यक्त करणार आणि मला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या कानावर असे भक्तिगीतं पडावीत म्हणून मी मोठमोठ्याने गाणीच लावून ठेव, मग मी त्याच्यासमोर डान्स किंवा मग कधीतरी एक्सपेरिमेंट करत बस. सो किंवा मी एखादी स्क्रिप्ट घेऊन आले तर ती स्क्रिप्ट त्याच्यासमोर वाचून दाखवते. तो तुझा प्रेक्षक असतो, तो माझा पहिला म्हणजे. प्रेक्षक असतो, तो क्रिटिसाइज करतो. हो, किती वर्षाचा आहे? 11 वर्षाचा. हो, सेम माझ्याकडे पण. हो. आणि म्हणजे ते सगळं उत्तम आहे तुझं, पण ते तर उर्दू बोलणार वाटत नाही तू उर्दू बोलतेस असं, ते मराठी सारखंच वाटतंय सगळं असं वगैरे बोलतो. मग मी म्हणजे आता ह्याच्यासाठी, सिनेमासाठी, या सिनेमासाठी रणपती शिवराय मध्ये मला जे उर्दू बोलायचं होतं तेव्हा मी मोठमोठ्याने वाचत होते माझे डायलॉग्स, तेव्हा तो म्हणाला ते मराठी सारखंच बोलतेस तू उर्दू. आपली मुलं ना आपली इज्जत काढतो. म्हटलं अरे मी आता पहिल्यांदा वाचतीये, हा गुरुजींकडे जाऊन जरा बघून येते, शिक म्हणे. तर त्याला इंटरेस्ट असतो बेसिकली. तो मला अभंग तुकाराम करताना मला म्हणाला होता की मामा तुझी आवली ना खूप माइलस्टोन कॅरेक्टर होणार आहे आणि तू खूप मेहनत घे त्याच्यासाठी तू, असं तो मला म्हणाला होता. आणि तेव्हा मला असं वाटलेलं ह्याला कळतं, कारण मी अख्खी स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याला लक्षात आलं की काय पॉवर आहे, काय लेवलचं हे कॅरेक्टर जाऊ शकतं, हे त्याला तिथे वाचल्यानंतर कळलं. त्याला माहितीये म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली वगैरे सगळी तू ओळख करून दिलीस. आता आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने देहूला जातो, आळंदीला जातो, त्याला घेऊन जाते. इव्हन वाचन आमचं रणपती शिवरायाचं फर्स्ट ड्राफ्ट वाचन जे होतं मी मुद्दाम त्याला घेऊन जाते. वा. त्याला विचारते की तुला कसं वाटलं, महाराज कळले त्याला, तुला कुठला सीन आवडला, आणि तो माझ्यापेक्षाही उत्तम ऐकतो. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की
माझ्याकडून स्किप होतात गोष्टी, त्या त्याच्याकडून स्किप होत नाहीत. शिकायला भरपूर मिळतं मुलांकडून.